विषय मराठी. प्रकरण नंबर 4. प्रकरणाचं नाव आहे नात्यांची घट्टवीण. नात्यांची घट्टवीण. या प्रकरणाच्या खाली पान नंबर 12 वर जो काही स्वाध्याय आलेला आहे त्या स्वाध्यायामध्ये जे काही प्रश्न आलेले आहे त्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. चला तर सुरू करूया या प्रकरणाच्या खाली आलेल्या स्वाध्यायाची उत्तरे. आपल्याला या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला दिलेला आहे. आकृती पूर्ण करा. आकृती पूर्ण करामध्ये आपल्याला अ दिलेला आहे. नात्यांच्या विणीसाठी योजलेले विशेषणे. नात्याच्या विणीसाठी योजलेली विशेषणे आहेत नाजूक, भक्कम, मुलायम, धारदार. याच प्रश्नाच्या उजवीकडे आपल्याला आ दिलेला आहे. नात्याच्या विणीचे पाठातील वैशिष्ट्ये. तर पाठातील वैशिष्ट्य आहे नकळत विणली जाते. प्रत्येक नात्याने अधिकाधिक मजबूत होत जाते. जवळीक साधत जाते. नात्यातील विण स्वकीय परकीय असा भेदाभेद करणारे आहे. यानंतर आपल्याला याच खाली प्रश्न क्रमांक दुसरा दिलेला आहे. नातं या अमूर्त संकल्पनेतून व्यक्त होणाऱ्या विविध भावना लिहा. तर आपल्याला त्या भावना असं सांगता येईल. नातं हे भावनिक बंध, प्रेम, आपुलकी, जिव्हाळा, काळजी, आदर अशा विविध भावना जोपासत असते. नात्यांमध्ये कौतुक असते, कधी प्रेम तर कधी वैर तर कधी घृणाही असते, कधी व्याकुळता असते तर कधी लटका राग असतो. यानंतर आपल्याला याच खाली प्रश्न क्रमांक तिसरा दिलेला आहे. खालील वाक्यांसाठी समान आशयाच्या ओळी पाठातून शोधून लिहा. तर आपल्याला वाक्य दिलेलं आहे पारितोषिक आणि शिक्षा. तर या तंत्राचा उपयोग आई मुलाला घडवताना करते. तर समान आशयाच्या ओळी कोणत्या आलेल्या आहे पाठामध्ये, तर पान नंबर 10 वर या ठिकाणी हे जे चित्र आलेलं आहे याच चित्राच्या बाजूला या ओळी आलेल्या आहे. तर या ओळी आहेत, असे घडवताना कधी कुंचल्याच्या हळुवारपणे रंगरेखत तर कधी चिन्नीचे कठोरपणे घाव घालत तिचे काम चालूच असते. यानंतर आपल्याला याच खाली आ दिलेला आहे. जीवनाच्या प्रवासात वडिलांचे मार्गदर्शन घेतले जाते. तर या वाक्यासाठी समान आशयाची ओळ पाठामध्ये पान नंबर 10 वर इथं सगळ्यात शेवटी एक ओळ सोडून आलेली आहे बघा. तर ती ओळ अशी आहे की मुलाची जगण्याची वाट थोडी कमी खडतर व्हावी म्हणून बाप नावाचं वल्ल हातात धरून भवसागर पार करण्याचा प्रयत्नही केला जातो. यानंतर आपल्याला याच खाली प्रश्न क्रमांक 4 दिलेला आहे. वर्गीकरण करा. आपल्याला या ठिकाणी काही नाती दिलेली आहेत. तर यापैकी काही नाते जन्माने प्राप्त होणारी नाते आहेत तर काही सानिध्याने प्राप्त होतात. तर याचं वर्गीकरण करायचं आहे. तर जन्माने प्राप्त होणारी नाती आहे यापैकी आई, वडील, बहीण, भाऊ, आजी. आणि सानिध्याने प्राप्त होणारी नाते आहेत गुरु, मित्र, मैत्रीण, शेजारी, हितचिंतक. यानंतर आपल्याला याच खाली प्रश्न क्रमांक 5 दिलेला आहे. खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे फरक स्पष्ट करा. आपल्याला तारुण्यातील नात्याचा प्रवास आणि वार्धक्यातील नात्याचा प्रवास यातील फरक स्पष्ट करायचा आहे. तर आपल्याला फरक असा सांगता येईल की तारुण्य म्हणजे आयुष्यातील जोशपूर्ण काळ होय. तर वार्धक्य म्हणजे अनुभव संपन्न जीवन होय. तारुण्यामध्ये या वयात मानवी मन अहंभाव व बाह्य प्रतिष्ठा जोपासते. तर वार्धक्यामध्ये या वयात विविध भावना विकारांचे बाह्य आवरण गळून पडते. तारुण्यातील नात्यांमध्ये व्यावहारिकतेचा भाव दिसून येतो. तर उतार वयात अहंभाव नष्ट होतो आणि मन निखळ निकोप होऊन जाते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटनावर क्लिक करा. तर स्वमतामध्ये आपल्याला अ आणि आ दिलेला आहे. तर त्यापैकी अ आहे माणसाच्या जडणघडणीत असलेलं नात्याचं महत्त्व उदाहरण स्पष्ट करा. तर माणसाच्या जडणघडणीचे नात्यांचं महत्त्व आहे तर ते उदाहरणासह आपल्याला स्पष्ट करायचं आहे. तर आपलं स्वतःचं मत मांडायचं आहे. तर आपल्याला या ठिकाणी असं सांगता येईल की आपण लहानपणापासून तर शेवटपर्यंत म्हणजे म्हातारा होईपर्यंत नात्याचं महत्त्व आपल्याला असं सांगता येईल की लहानपणी बाळाला स्वतःचे पालनपोषण करता येणे, संरक्षण करता येणे शक्यच नसते. तेवढी क्षमता त्याच्याकडे नसते.
त्या काळात आई बाबा व आजी आजोबा त्याला मदत करतात. म्हणजे बालवयात ही नाती खूप महत्त्वाची असतात. तरुण वयात अनेक उपक्रम करावे लागतात, अनेक कार्य पार पाडावी लागतात. त्या काळात मित्र, शेजारी व तत्सम नाती उपयोगी पडतात. मार्गदर्शन करण्यासाठी गुरुची गरज असते. तसंच वृद्धपणी माणूस कमकुवत बनत जातो. त्या काळात त्याची तरुण मुले त्याची देखभाल करतात. अशा प्रकारे जीवन चालू राहण्यासाठी वेगवेगळ्या टप्प्यांवर वेगवेगळी नाती मदत करतात. यानंतर आपल्याला याच खाली स्वमतामध्ये आ दिलेला आहे. तुमच्या सर्वात जवळच्या मित्राचे, मैत्रिणीचे नाव काय? मैत्रीचं नातं तुम्ही कसे निभावता ते सविस्तर लिहा. म्हणजे आपल्याला याच प्रश्नामध्ये 2 प्रश्न दिलेले आहेत. तर पहिला प्रश्न आहे मित्राचे किंवा मैत्रिणीचे नाव काय? तर या ठिकाणी आपल्याला असं सांगता येईल की पहिल्या प्रश्नाचे उत्तर तुमचा जो कोणी मित्र असेल किंवा मैत्रीण असेल तिचं नाव या ठिकाणी लिहायचं आहे. मी नमुना दाखल या ठिकाणी एक उत्तर दिलेलं आहे. स्वाती ही माझी सर्वात जास्त आवडती मैत्रीण. यानंतर दुसरा प्रश्न आहे मैत्रीचं नातं तुम्ही कसं निभावता ते सविस्तर लिहा. तर सविस्तरमध्ये आपल्याला असं सांगता येईल. आम्ही दिवसातून एकदा जरी भेटलो नाही तरी माझा दिवस सुनासुना जातो. स्वाती आणि मी 5वी वर्गापासून एकत्र आहोत. एकाच बाकावर बसतो. मधल्या सुट्टीत एकत्र डब्बा खातो. दररोज शाळेत भेटतो. तरीही शाळेबाहेर कधी भेट झाली की आम्ही गप्पात रंगून जातो. स्वातीला एखादे गणित सुटले नाही की मीच ते सोडून देते. मला एखादा निबंध जमला नाही की मी तिच्याकडे धावते. अशा पद्धतीने मैत्रीचं नातं आम्ही निभावतो असं आपल्याला या ठिकाणी उत्तरामध्ये सांगता येईल. चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या स्वाध्यायामध्ये. आणि तुमच्या मित्रांना शेअर करा. चला भेटूया पुढच्या स्वाध्यायामध्ये. तोपर्यंत बाय, टेक टेक केअर. केअर.